काका डोंट वरी, मी प्रीतमला फोन करून बोलवलं. अरे इतकं अर्जंट फोन करून का बोलवलंस मला? का म्हणजे प्रीतम तू विसरतोयस का? आपल्याला अजूनही एक्झॅक्ट कळलं नाहीये की हरीशला ते ड्रिंक कोणी पाजलं होतं ते. आणि इनफ इज इनफ यार, हे सगळं खूप हॉरिबल होत चाललंय. आणि या सगळ्याची लिंक तेव्हाच लागेल जेव्हा हरीशला ते ड्रिंक कोणी दिलंय हे कळल्यावर. दादा पण मग मी त्यासाठीच त्या क्रू मेंबरचा फॉलोअप घ्यायला चाललो होतो ना. हे बघ प्रीतम, आय अंडरस्टँड पण शांत हो, पॅनिक होऊ नकोस. हे बघ प्रीतमने त्या माणसांना बोलवलं ना ऑफिसला, ते आले की सगळं कळून जाईल. हो काका. हरीश हे बघ, आता तुला फक्त ऑफिसमध्ये जाऊन ओळखायचं आहे की कोणत्या माणसाने तुला ते ड्रिंक पाजलं होतं. ओके? हो, पण मला अजूनही नीटचं आठवत नाहीये, पण मी ट्राय करतो. हरीश प्लीज, दिस इज अ लास्ट चान्स. प्लीज यू हॅव टू ट्राय युअर लेवल बेस्ट. हरीश, एकदा का तू ओळखलंस ना त्या माणसाला, मग कळेल आपल्याला या सगळ्या मागचा मास्टर माइंड कोण होता ते. मग मी त्या व्यक्तीला आईसमोर उभं करून सगळं सगळं खरं सांगून टाकेन. हरी सर, त्या दिवसापासून कुणाचंच कशातच लक्ष लागणं झालंय. त्यामुळं तो माणूस तुम्ही नीट वळखा. हो पारू, मी प्रयत्न करतो. तो हुकमाचा एक्का असतो, तो म्हणतात त्याला कसं शोधायचं? कुठे आहे तो हुकमाचा एक्का? कामिनी, हुकमाचा एक तिकडे आठ तुझी वाट लागायची वेळ आली आणि तू इथे पत्ते काय खेळत बसलीस? चल. आता काय केलंय मी? आतमध्ये कारनामे कळाले तुझे. बापरे, गावाकडून कोणी आलंय का? नाही, गावाकडून कोणी नाही आलंय. तू चल ना आतमध्ये, तुला सगळं कळेल. हरीशला ना सगळं कळलंय. शूटच्या दिवशी त्याने जो ज्यूस प्यायला, त्यामुळे तो बेशुद्ध झाला आणि मग नंतर जो काही घडला तो ड्रामा घडला. काय? कसं? कधी? कुठं? हे बघ, एकतर ज्यूस मी दिला नाहीये, त्या स्पॉट बॉयला सांगितलं होतं मी द्यायला. कळतंय ना? एक्झॅक्टली. आतमध्ये ना इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याचं. जर आदित्य त्या स्पॉट बॉय पर्यंत पोहोचला तर 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 काय? तो माझं नाव घेणार का? ऑब्विसली, तूच दिला होतास ना तो ज्यूस. एक मिनिट, हा प्लॅन माझ्या एकटीचा नव्हता, आपल्या दोघींचा होता. आणि हे तिकडे सांगणार कोण? मी स्वतः. आणि ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. तरी मी सांगणार आहे, कळलं ना? काय आहे ना दिशा, मी त्यांना पटवून देईन की या गोळ्या मला दिशाने दिल्या होत्या आणि सांगितलं हरीशच्या ज्यूस मध्ये नेऊन टाक, तो बेशुद्ध होईल. मी टाकल्या, तो झाला बेशुद्ध. आणि कसं आहे ना, मी जर या घरातून बाहेर पडणार असेल ना, तुलाही पडावं लागेल. कळलं ना? कारण काय आहे, माझ्याकडे एक हुकुमाचा एक्का आहे. कोणता? मी स्वतः. चल. हरीश, त्या दिवशी शूटिंगला जो स्टाफ होता तो आता आपल्या समोर उभा आहे. यापैकीच कोणीतरी तुला ज्यूस दिले होता. आता यांच्याकडे नीट बघ आणि ओळखायचा प्रयत्न कर की यापैकी कोणी दिलं ते. हो सर. ओळखेल का रे? होप सो. त्याने आपल्या बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होतील. देवा, आयुष्यातला तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्या दिवसानंतर माझं समजा आयुष्य बदललंय. हे समजा कुणी केलं आहे माहीत नाही, पण आज हरीश सरांनी तो माणूस ओळखू दे.
म्हणजे आदित्य सरांच्या डोक्यावरचा भार हलका होईल. नाही सर, मी खरंच खूप प्रयत्न करतोय, पण मला नाही आठवते. मी काय करू? हरीश प्लीज एकदा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे परत एकदा नीट बघ. तुला नक्की आठवेल. हां प्लीज ट्राय. हो सर. हॅलो एक्सक्यूज मी, इकडे बघा सगळ्यांनी. हे बघा, लग्नाच्या शूटच्या दिवशी हरीश सर अचानक गायब झालेत. तुमच्यापैकी कोणीतरी त्यांना ज्यूस मधून औषध पाजून बेशुद्ध करून गायब केलंय. आणि आम्ही त्या माणसाला ओळखलंय. मी तुम्हाला एक संधी देतोय, तुम्ही स्वतःहून पुढे या. तुम्हाला कोणतीही शिक्षा केली जाणार नाही, उलट तुमची चूक सुधारण्याची तुम्हाला संधी दिली जाईल. आय प्रॉमिस, मी कोणालाही शिक्षा करणार नाही. तुम्ही स्वतःहून पुढे येऊन सांगा. ठीक आहे, कुणाला समोर येऊन चूक कबूल करायची नसेल तर नका करू, काही हरकत नाही. पण दादा, तुम्ही काहीतरी चुकीचं वागलात म्हणून तुम्हाला एवढा खांब फुटलाय. आणि तुमचा योग घामच सांगतोय की तुम्हीच हरीश सरांना ते सरबत नेऊन दिलं. अरे ए इथे काय रे? अरे हा सांग, का केलं तसं? कुणी सांगितलं तुला करायला? बोल ना. शूट बंद पडत होतो ना तुला, बोल. प्रीतम थांब. शूट बंद करून त्याला काय फायदा होणार आहे? तो हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून करत होता. एक्सक्यूज मी मिस्टर, तू पकडला गेलायस, त्यामुळे चुपचाप या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड कोण होता ते सांग. बोल. ओके, तुम्ही सगळ्यांनी प्लीज बाहेर जा. प्रीतम, त्याला घेऊन आतमध्ये. इकडे बोल. बोल, कोणी सांगितलेलं? बोल ना. असं नाही ऐकणार ना तू. आता अहिल्या मॅडम येतील, त्यांच्यासमोर बोल मग. हा नको नको मॅडम समोर नको, सांगतो इथेच. त्या दिवशी तुमच्यासोबत ज्या मॅडम होत्या त्यांनी मला हरीश सरांच्या ज्यूसमध्ये गोळ्या टाकायला सांगितल्या. मी नको म्हटलं होतं, पण त्यांनी मला पैसे दिले. कोण मॅडम? दामिनी मॅडम. काय? पैसे पाहून नियत फिरली माझी. मी नाही म्हणत होतो, पण त्यांनी मला फोर्स केला. या पैशांसाठी कोणाचं गळाही कापचिल कराय. इकडे बघ, विश्वासघात केलायस तू आमचा. ठीक आहे ना? आणि हे शहर सोडून जायचं नाही. परत बोलव तेव्हा हजर राहायचं, कळलं का? ठीक आहे, चल. त्या दिवशी दामिनी शूटला गेली तेव्हाच माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली होती.
ती तिथे जाऊन काही ना काहीतरी गडबड करणार असं मला वाटलंच होतं. नाही, आता दामिनीला माफी नाही. तिला वहिनींसमोर उभं करतो आणि मग बघतो तिला. नाही सोडणार मी तिला. काका सर यार दुसरं कोणी असताना तरी काय वाटलं नसतं, पण आपल्याच खर्च आहे यार. शिट. प्रीतम, सगळ्यात आधी जाऊन मला आईला सांगायचंय, मग तीच ठरवेल कोणाचं काय करायचंय ते. दामिनी काकून हे सगळं का केलं यापेक्षा मी तिच्यापासून लपून ठेवलं हे मला तिला जाऊन सांगायचंय. आणि मी आत्ताच्या आत्ता सांगणार आहे. मी आता जाऊन लगेच सांगणार. दादा ऐक माझं. दादा मी पण एक मूर्खच आहे. का म्हणून त्या दिशाच्या नादी लागली असेल? माझं चांगलं चालू होतं, पण मलाच त्या दिवशी हरीश कसा काय गायब झाला? ओ माय गॉड! हरीश गायब झाला का? कधी, कसं, कुठे? मला ना काही कळतच नाहीये. दामिनी, नाटक करू नकोस हा. जाहिरातीच्या लग्नात हरीश आणि पारू मॉडेल म्हणून बसणार होते, पण नेमकं तिथून हरीश गायब झाला. मग शूट थांबू नये, कंपनीचं नुकसान होऊ नये आणि वहिनींनी दिलेला शब्द मोडू नये म्हणून आदित्य बसला त्या ठिकाणी. अजून काही आठवण करून द्यायची गरज आहे? बापरे, हे एवढं सगळं घडलं? मी कुठे होते? कधी घडलं हे सगळं? मला काही कळतच नाही. मी कुठे होते? वेडी. दामिनी, मी तुला चांगलं ओळखतो. हो, हो, नवरा आहे तुझा ना? आता खरं खरं सांग, काय झालं होतं? उगाच मला वाईट व्हायला लावू नकोस. अहो मी तुम्हाला खरंच सांगते, मला खरंच काही माहिती नाहीये. मला कसं माहिती असेल? मी किती बिचारी, मला नाही माहिती. अच्छा, बापरे, मला वाटलं. ओ, काय करताय तुम्ही? सांग. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुमचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे ना. मग मला काय झालं तर तुमचं काय होईल? तुम्ही एकदा विचार करा ना. हे बघा, मी असं काही केलं नाहीये. मी फार तर दुधावरची साय खाऊ शकते, तुमच्या खिशातले चोरून 1000 रुपये घेऊ शकते, पण मी नाही केलं. दामिनी, हे सगळं सांगायची वेळ निघून गेली. सांग, हरीशला काय पाजलं होतंस? ओ मी सांगते ना तुम्हाला, मी कोणालाच काहीच पाजलं नाहीये. माझा कोणाशी काहीच संबंध नाहीये. ठीक आहे, हे सगळं आता बहिणींसमोर सांग. चल. ओ चल. ओ थांबा 1 मिनिट. अहो थांबा. अहो चल. सोडा मला. तुम्ही वहिनीला- काय करताय? मला वहिनीला सगळं खरं खरं सांग. सोडा. चल पटकन. वहिनी कुठे आहेत? काका, आम्ही आईला सगळं खरं सांगायला आलो होतो, पण आई इथे नाहीये. ते दोघंही दिशासोबत बाहेर गेलेत, तिचं ते नवीन रेस्टॉरंट बघायला. हा दिशाचा प्लॅन दिसतोय. बरं झालं इथून वहिनींना घेऊन गेली. वहिनी संध्याकाळी परत येतीलच. दामिनी काकू, का केलं तसं? काय केलंय? कुणी केलंय? मी काहीही केलेलं नाहीये. हे म्हणजे ना तुमचं करणारा राहिला बाजूला आणि चोर सोडून पोलिसाला फाशी, असं चाललंय तुमचं. गप्प बस. आम्हा सगळ्यांना माहितीये तू केलंयस हे सगळं. हे बघा, मी काहीही केलेलं नाहीये. कुणीतरी एक फडतूस वेटर, त्यांनी माझं नाव काय सांगितलं म्हणून तुम्ही सगळे मला बोलताय का? मी सांगते ना तुम्हाला.
हे सगळं ना या पारूने केलंय. त्या वेटरला हिने पैसे दिलेत आणि माझं नाव घ्यायला सांगितलं, एवढंच. दामिनी काकू किती खोटं बोलतेस तू? प्रीतम, मी खोटं बोलत नाही हा, तुम्ही सगळे खोटं बोलताय. अरे तुम्ही जरा तरी विचार करा, मला हे सगळं करायचं असतं तर मी इथे घरात बसून तिकडच्या गोष्टी घडवल्या असत्या ना. मला तिथे जायची काय गरज होती? मी त्या वेटरला पैसे देऊन माझंच नाव उघडं पडायला सांगितलं. इतकी मूर्ख आहे का मी? मी तुम्हाला सगळ्यांना परत सांगते की हे सगळं पारूने केलंय. कारण आपल्या किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीवर हिचा डोळा आहे. चुप! लाज नाही का गं वाटत तुला? चोराच्या उलट्या बोंबा. का थांबलात? मारा ना, मारा मला, मारा. बास झालं. मी खूप ऐकून घेतलं तुमचं. आता मान्य आहे मी हरीशला बेशुद्ध केलं, त्याला तिथून पळवून नेलं, त्याच्यावर सगळा राग काढला. हो, माझा राग होता ना त्याच्यावर, तो सगळा राग काढला मी. मला सांगा, यातनं माझा काय फायदा झालाय? सांगा ना, काय फायदा झालाय? आणि काय रे आदित्य, मी सांगितलं का तुला तू हरीशच्या जागी उभं राहा म्हणून? मी सांगितलेलं तुला अहिल्याबाईंचं ऐकू नको म्हणून? की मी सांगितलेलं हे लग्न कर म्हणून? कोणी सांगितलेलं? उलट मी तर याला अडवत होते, विचारा त्याला. हे मला अजिबात मान्य नाही आहे आदित्य. या मोलकर्णी बरोबर तू एक मॉडेल म्हणून उभा राहणार आहेस का? आपल्या घराचा मान सन्मान इब्रत, तुझ्या आईचं नाव याचं तरी भान आहे की नाही तुला? आणि ही पारू सुद्धा निर्लज्जासारखी तिथे उभी होतीस ना? आणि प्रीतम, मी किती वेळा म्हणत होते की वहिनींच्या परवानगीशिवाय काहीही करू नका. ऐकलं का तुम्ही माझं? तुला मी सांगत होते की हे लग्न नको करू, ऐक माझं, नको उभं राहू. तू ऐकलंस माझं? नाही ना? आणि तू तेव्हाच का नाही अडवलं मला? त्या दिवशी का नाही म्हणालीस हे नको म्हणून? की तुलाच मॉडेल म्हणून आदित्य हवा होता लग्नासाठी. दामिनी काकू, जरा विचार करून बोला. काही बोलताय? पारूचा यात काही दोष नाहीये. बास आदित्य, बास. खूप ऐकलं मी तुमचं, आता नाही. त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगत होते माझं ऐका, पण तुम्हाला कुणालाच माझं नव्हतं ऐकायचं. घरी आल्यानंतर पण मी वहिनींना सगळं सांगू शकले असते, अगदी सगळं. पण मी नाही सांगितलं का? कारण आदित्य किर्लोस्कर वहिनींनी तुझं तोंडही बघितलं नसतं म्हणून मी गप्प राहिली. कळलं ना? मी तुम्हा सगळ्यांना सांभाळायला चालली आणि तुम्ही मला दोष देताय? नाही, तुम्ही सगळ्यांनी ना आता एक काम करा. वहिनी आल्या आल्या तुम्हाला जे जे काही सांगायचंय ते सगळं सांगून टाका. मी पण सांगते वहिनींना. त्यांना कुणी फसवलं, त्यांच्यापासून गोष्टी कुणी लपवल्या आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांचा विश्वासघात कुणी केला, मीही सांगेन. आईने आता किती कठोर शिक्षा केली तरी चालेल, पण मी आईपासून आता नाही लपवून ठेवू शकत. मी आत्ताच्या आत्ता आईला
फोन करून सगळं खरं खरं सांगणार. आता हे बघ ऐक, नाही प्रीतम, बाकी दामिनी काकू काही बोलले असल्या तरी एक गोष्ट बरोबर बोलल्या त्या. मी माझ्या आईला फसवलंय. आणि ती जी काय शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. पण आता मी हे सगळं आईला सांगणार आहे. भलेही नालायक मुलगा ठरलो तरी चालेल, पण मी सगळं आईला सांगूनच राहणार.